तर सदस्य नोंदणीसाठी खरं तर नोंदणी जी आहे ती वाढवण्यासाठी भाजपाच्या आज मुंबईत मॅरेथॉन बैठका घेण्यात येणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात स्वप्नीलकडून। स्वप्नील, या ज्या बैठका आहेत अर्थातच भाजपचं एक टार्गेट होतं 20 लाख सदस्य नोंदणीचं, मात्र ते कुठेतरी पूर्ण झालेलं नाही आणि आज चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण स्वतः नेत्यांच्या शाळा घेणार आहेत असं बोलण्यात येते। काय अधिक माहिती आहे? मेघना, नक्कीच आगामी 28 फेब्रुवारीपर्यंत खरं तर जास्तीत जास्त मतदान नोंदणी जी आहे ती जी सदस्य नोंदणी आहे ती पूर्ण करण्यात यावी अशा प्रकारचं एक टार्गेट भाजपचं होतं। या दरम्यान मुंबईमध्ये 20 लाखाचं टार्गेट होतं। आतापर्यंत जरी 1,20,00,000 टार्गेट पूर्ण झालं असलं तरी मुंबईमध्ये कुठेतरी गाडी अडल्याचे पाहायला मिळते आणि यामुळे ठाणे असेल, कोकण असेल, या विभागामध्ये सर्वाधिक मतदार जे वाढवण्यासाठी आणि सदस्य नोंदणी वाढवण्यासाठीचा प्रयत्न हा भाजपचा आहे। त्यामुळे आज सगळ्या माजी आमदार, खासदार यांना आमंत्रण करण्यात आलेलं आहे आणि दादर येथे ही बैठक सुद्धा होणार आहे। कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ही खरं तर बैठक होईल आणि सदस्य नोंदणी जी आहे ती आगामी निवडणुका आहेत, पालिका निवडणुका असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असेल, या एक हाती जिंकायच्या आहेत महायुतीला, भाजपला। यासाठी ही सदस्य नोंदणी फार महत्वाची आहे। यामुळे जास्तीत जास्त सदस्य नोंदणी व्हावी आणि जी गाडी अडकलेली आहे ती काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी सोडवण्यासंदर्भात आज जे मार्गदर्शन आहे ते होणार आहे। त्यामुळे आज या बैठकीमध्ये नक्की प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय आदेश या सर्व खासदार, आमदार, माजी आमदार, पदाधिकारी यांना देतात हे फार महत्वाचं असेल। निश्चित कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन यावेळी करण्यात येईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तुर्तास धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।